माननीय सभापती महोदय, माननीय दरेकर साहेबांनी दोन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत। एक तर पोलिसांची जी काही मानसिक अवस्था अनेक वेळा होते त्या संदर्भात त्यांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे। खरं म्हणजे आपण काही महत्त्वाचे निर्णय या निमित्ताने घेतलेले आहेत। पहिल्यांदा तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या प्रकारचा ताण हा पोलिसांवर आहे त्यातून लाईफस्टाईल डिसीजेस मोठ्या प्रमाणात पोलिसांमध्ये पाहायला मिळतात। हायपरटेन्शन असेल, डायबिटीस असेल आणि मग त्याचा त्यांच्या हेल्थवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। आणि म्हणून आता आपले जे पोलीस आहेत यांच्याकरता 40 वर्षाच्या वर ते जेवढे पोलीस आहेत त्यांना वर्षातनं एकदा कंपल्सरी चेकिंग आणि 50 वर्षाच्या वर जे आहेत त्यांना वर्षातनं दोनदा कंपल्सरी चेकिंग असा आपण नियम केलेला आहे। आणि असं लक्षात येतं आहे की म्हणजे दुर्दैवाने जेव्हा चेकिंग होतं अनेकांना आपल्याला डायबिटीस आहे माहिती नसतं, हायपरटेन्शन आहे माहिती नसतं, गोळ्या घेतलेल्या नसतात, अनेकांचा हार्ट प्रॉब्लेम लक्षात येतो आणि मग आपण त्याची एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी जे काही करायचं आहे ते करतो। तर त्याच्यामुळे आता यातनं एक प्रकारे पोलिसांचं स्कॅनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी करतो। आणि मगाशी राज्यमंत्र्यांनी सांगितलं की आता अशा प्रकारचा कुठलाही आजार निघाला तर पोलिसांकरता कुटुंब आरोग्य योजना आपण केली असल्यामुळे त्यांना ते मोफत सगळीकडे कुठलेही उपचार घेऊन त्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील हे करता येतं।